उत्तर प्रदेशातील कानपूर आणि शहाजहानपूर येथील धर्मभावना दुखविणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ लातूरमध्ये लाखोंच्या संख्येनं मुस्लिम समाजानं भव्य आणि शांततामय मोर्चा काढला। यावेळी हातात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर घेऊन उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारचा निषेध करण्यात आला। उत्तर प्रदेशातील पैगंबर यांच्या बॅनरवरून मुस्लिम युवकांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ लातूर शहरात लाखोंच्या संख्येनं मुस्लिम समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। हजरत टिपू सुलतान चौकातून निघालेला मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संपन्न झाला। लाखोंच्या संख्येनं युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने हा मोर्चा शिस्तबद्ध पार पडला। हातात आय लव्ह मोहम्मदचे फलक, बॅनर आणि उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारच्या विरोधात घोषणाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला। कानपूर प्रकरणातील युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शहाजहानपूर आणि अहमदनगर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, द्वेष पसरविणाऱ्या आमदारांची आमदारकी रद्द करावी, धार्मिक भावना संरक्षण कायदा लागू करावा, सोशल मीडियावरील द्वेषयुक्त खाती थांबविण्यासाठी यंत्रणा तयार करावी, शाळांमध्ये धार्मिक सहिष्णुता आणि राष्ट्रीय एकात्मतेवर अभ्यासक्रम राबवावेत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। आपल्या मागण्यांचं निवेदन लातूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले। मुस्लिम समाजानं संविधानिक मार्गानं शांततेत निषेध नोंदवून धर्म आणि श्रद्धेवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश दिला। उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी ईद ए मिलादुनच्या उरूसमध्ये काही मुस्लिम बांधवांनी आय लव्ह मोहम्मद नावाचे फलक लावले होते आणि मोठ्या प्रमाणात ते फलक लावले होते आणि लोकशाही मार्गाने आणि लोकशाहीच्या अंतर्गत आणि संविधानाच्या कायद्याच्या अंतर्गत तो जुलूस जात होता। परंतु तिथल्या काही लोकांनी प्रशासनाला कंप्लेंट केली की ह्याच्या अगोदर कधीच आय लव्ह मोहम्मद नावाचे फलक लावले नव्हते, पण यावेळेस लावले गेले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा। परंतु फलक लावणे, आपल्या धर्मावर प्रेम करणे किंवा आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे ही तर लोकशाही मधला प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। इथला प्रत्येक नागरिक हा आपल्या धर्माप्रमाणे राहू शकतो, वागू शकतो, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो। परंतु या ठिकाणी उत्तर प्रदेश मधले प्रशासन योगी सरकारच्या दबावामुळे तिथल्या पोलीस प्रशासनाने, कानपूरच्या पोलीस प्रशासनाने तिथल्या 14 ते 15 लोकांवर FIR दर्ज केला। तो FIR पूर्णपणे असंविधानिक होता आणि लोकशाहीला मारक होता। त्याचं कारण असं आहे की त्यांनी असं कुठलंच असं गैरकृत्य केलं नव्हतं, त्यांनीच असं कुठलंच कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी केल्या नव्हत्या। त्या सर्व गोष्टी कायद्याच्या आत ठेवून त्यांनी केलेल्या होत्या। परंतु आजपर्यंत पूर्ण भारतामध्ये कधीही आय लव्ह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं लिहिलं असताना कुठेही कारवाई झाली नाही। परंतु बिहारचं इलेक्शन समोर ठेवून ह्या गोष्टी सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि यामुळे कुठेतरी दोन समाजात ते निर्माणचं कार्य करण्याचं काम UP सरकार करत आहेत। त्या निषेधात आम्ही आज लातूरमध्ये मोठ्या संख्येने संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांसमोर मिळून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा काढून आम्ही जिल्हाधिकारीच्या मार्फत भारत सरकार, राज्यपाल आणि राष्ट्रपती या सर्वांना निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनाची मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ज्या लोकांवर कारवाई केलेली आहे ती कारवाई मागे घेण्यात यावी। त्यासोबतच जे पोलीस प्रशासन यामध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि जे निरपराध लोक आहेत, ज्यांची दिंड काढली गेली, ज्यांचं अब्रू नुकसानी त्या ठिकाणी झाली, अशांचा सरकारने त्यांचा जो मुआवजा आहे तो या ठिकाणी द्यावा, अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।